आपला आवाज कोकण 24 तास। वारंवार गुन्हे करणाऱ्यांना गरज पडल्यास मकोका लावणार असा इशारा रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिला आहे। निश्चितपणे अँटी नार्कोटिक सेल जे आहे ते आमचं त्याच्यात अजून त्याला पाठबळ देण्यात येईल आणि याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त कारवाई करू। आणि जो MCOC आहे ते याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार आहे वारंवार गुन्हे करतात संघटितरित्या त्यांच्यावर आम्ही MCOC लावू निश्चितपणे आणि त्यांचा पूर्णपणे बिमोड करू। निश्चितपणे सायबर क्राईम बाबतीत अवेअरनेस निर्माण करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। तर सायबर क्राईममध्ये लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे तसेच ॲक्टिवली आम्ही सायबर क्राईमचे जे आमचे जे इवन डायल 112 असेल किंवा सायबर क्राईमचा जो स्पेशल नंबर आहे तो जास्तीत जास्त तो लोकांमध्ये स्प्रेड करून जनमानसात स्प्रेड करून सायबर क्राईम संबंधी गुन्हेगारांवर आळा घालण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल। सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमचं सागरी सुरक्षा दल जे आहे ते ॲक्टिवेट करण्यात येईल। तसेच जे आपले मच्छीमार बांधव आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त आम्हाला ते आमचे कान आहेत ते आमचे बंधू आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती गोळा करून ॲज अ इंटेलिजन्स आम्ही एकत्रितरित्या त्यांच्यासोबत काम करून सागरी सुरक्षाला कसं स्ट्रॉंग करण्यात येईल त्याच्या संबंधी आम्ही कारवाई करू। ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेमध्ये मिक्स होऊन काम केल्यास गुन्हेगारी कमी होईल असा विश्वास नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला। माझ्या मते पोलिसिंग जे आहे ते AC कॅबिनमध्ये बसून होत नसतं, ते रस्त्यावर बसून उभं राहून होत असतं। निश्चितपणे पोलिसांची जी लोकाभिमुखता आहे ती जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळूनच पोलीस काम करू शकतात आणि ते त्यांचं ते कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे। इथले पोलीस फिट असावेत, ते पोलाईट असावेत, नम्र असावेत आणि त्यांनी इमिडिएट रिस्पॉन्ड लोकांच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी करावा आणि त्यांचा युनिफॉर्मही चांगला असावा त्याच्याकडे आमचं प्राधान्य असेल आणि लोकांच्या तक्रारी इमिडिएटली त्या दाखल करून घेण्यात येईल याच्याकडे माझं प्राधान्य असेल। पोलिसांच्या फिटनेस संदर्भात काही निश्चितपणे पोलिसांच्या फिटनेस संबंधी मी स्वतः माझ्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो। त्यामुळे आपलं पोलीस दल जर ते फिट असेल शारीरिकदृष्ट्या तरच ते मानसिकदृष्ट्या फिट असेल असं मला वाटतं आणि त्याच्याकडे आम्ही आमच्या अंमलदार आणि आमचे अधिकारी जे आहेत त्यांच्या फिटनेसकडे आम्ही लक्ष देतो निश्चितपणे। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।